दिल्लीत मोदींच्या उपस्थितीत 2 तासांपासून उच्चस्तरीय बैठक, दहशतवाद्यांना कडक उत्तर देण्याची तयारी, पहलगाम हल्ल्यावर थोड्याच वेळात परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद। पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारत चोख उत्तर देण्याच्या तयारीत। भारत पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देण्यावर पूर्ण बंदी घालू शकतं। पाकिस्तानी उच्च आयोगाला वाटप केलेली जमीन परत मिळवण्यासह भारत सिंधू पाणी करारही रद्द करू शकतं। दहशतवादी हल्ल्याला असं उत्तर दिलं जाईल की जग बघेल, पडद्यामागे कारस्थान रचणाऱ्यांना शिक्षा मिळणार। केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा। पंतप्रधान मोदी मास्टरमाइंडला शोधून काढतील आणि टोकाची कारवाई होईल। पहलगाममधील हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। पहलगाममधील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीनगरसाठी रवाना, तर मुख्यमंत्री फडणवीस डोंबिवलीमध्ये मृत पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दाखल। पहलगाममधील दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू। हेमंत जोशी, संजय लेले, अतुल मोने यांचं पार्थिव डोंबिवलीमध्ये दाखल, तर दिलीप देसलेंवर पनवेलमध्ये अंत्यसंस्कार। पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत आणि जखमींना 50,000ची मदत मिळणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। काश्मीरमध्ये अडकलेल्या राज्यातील पर्यटकांना विशेष विमानानं परत आणलं जाणार, सर्वच खर्च राज्य सरकार उचलणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। पाकिस्तानच्या रावलपिंडीत पहलगाम हल्ल्याचा कट शिजला, सैफुल्ला कसूरी उर्फ खालिद हल्ल्याचा मुख्य सूत्रधार, स्थानिक स्लीपर सेलच्या माध्यमातून हल्ला घडवला, सूत्रांची माहिती। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मूतील विविध संघटनांकडून आज बंदची हाक, पहलगाममधील नागरिकांकडून हल्ल्याचा निषेध व्यक्त।